किरकोळ वादातून 27 वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या करून मृतदेह शेतातील विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना अक्कलकोट तालुक्यात उघडकीस आली आहे। या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सागर श्रीशैल भंचेंजे वय 27 राहणार दहिटणेवाडी तालुका अक्कलकोट असे मृत तरुणाचे नाव आहे। पोलिसांच्या माहितीनुसार 1 ऑगस्टच्या रात्री कारंजा चौक परिसरात सागरचा श्रुती यारोळे, नागनाथ बनसोडे आणि बाळू शिंदे यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता। त्यानंतर सागर बेपत्ता झाला। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार 2 ऑगस्टच्या पहाटे आरोपींनी सागरला जुना किणी रोड परिसरातील शेतात नेले। तेथे त्याला दारू पाजल्यानंतर नागनाथ बनसोडे आणि बाळू शिंदे यांनी त्याचे हातपाय पकडून ठेवले, तर श्रुती यारोळे हिने दगडाने डोक्यावर व कपाळावर वार केल्याचा आरोप आहे। यात सागरचा मृत्यू झाल्यानंतर तिघांनी मृतदेह शेतातील विहिरीत फेकल्याचे तपासात निष्पन्न झाले। दरम्यान 6 ऑगस्टला विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती निजाम वजीर खिस्तके यांनी पोलिसांना दिली। अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला। मृतदेहाच्या हातावरील सागर आणि आई या गोंधळावरून त्याची ओळख पटली। या प्रकरणी पोलीस हवालदार मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या फिर्यादीवरून श्रुती विजय यारोळे, नागनाथ दत्ता बनसोडे आणि बाळू शिंदे यांच्या विरुद्ध BNS कलम 102(1), 238 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अक्कलकोट उत्तर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।